छत्रपती संभाजीनगर जालना रोडवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा अडवण्यात आलाय। संभाजीनगर महापालिकेने मुकुंदवाडी इथले अतिक्रमण हटवलेलं आहे। त्यानंतर अतिक्रमणधारकांना इम्तियाज जलील यांना भेटायचं होतं, त्यासाठी ते गेले होते। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। याच वेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा जात होता आणि त्यानंतर नागरिकांनी त्यांचा हा ताफा अडवलेला आहे। त्यावेळी एक्सक्लुझिव्ह दृश्य, तर नागरिकांनी रस्त्यावर उतरून हा ताफा अडवला। शेवटी गर्दीतून वाट काढत वाहनांचा ताफा बाहेर पडला। दरम्यान भाजप आमदार संजय केनेकर यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण काढण्यात आलंय। तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार मनपाला नाही, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। इल्लीगल कन्स्ट्रक्शन्स, अतिक्रमण हे बारिशच्या पिरियड मध्ये आपल्याला काढता येत नाही, हे सुप्रीम कोर्टाने आदेश केलेला आहे। म्हणजे आपण सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेले आहे। तुम्ही नोटीस न देता असा बुलडोजर घेऊन येणार आणि ते सगळं पाडणार, म्हणजे हे कितपत योग्य आहे? तुम्ही नियम पाळा, आम्ही नियम पाळतो। आम्ही कोणीही आले नसते की तुम्ही त्यांना नोटीस दिली असती आणि त्यांना समजावून सांगितलं असते की बाबा हे जे 100 फीटाचं आहे हे नियमाप्रमाणे आहे। पण याचा मागे जाऊन जे तोडफोड त्यांनी केलेली आहे, कोणत्या आधारावर केली? एका नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी फोनवरून कोणत्या अधिकाऱ्याला सांगितलं की पूरा जमीनदोस्त कर डालो करके, पूरा गिरा डालो करके। मग पोलीस प्रशासन हे नियमाप्रमाणे काम करणार आहे का अशा प्रकारचे नेत्यांच्या बोलण्यावर हे काम करणार आहे?